सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, एक कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी महामंडळ युनियन वतीने सर्वस्व संघटनात्मक काम करत असताना जे काही विविध प्रश्न मी 3 तारखेला अर्धनग्न आंदोलन उपोषण महानगरपालिका भवनासमोर बसलो, ते 30 प्रश्न एवढे गंभीरतेने प्रशासनाने घेतले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी त्यांच्या सचिव थ्रू माझ्याकडून निवेदन मागणी करून घेतलं. याचा अर्थ ठाणे महानगरपालिकेचे हे जे काही धुरंधर प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. ज्या अर्थी राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सचिव, खाजगी सचिव यांच्यामार्फत मला फोन करून माझ्याकडून निवेदनाच्या प्रती माझ्यामार्फत निवेदन जे काही 30 मागण्यांचं होतं त्याची प्रत घेऊन मागणी केली. ती मी व्हॉट्सअपवर पाठवली संबंधित सचिवाला. मुख्यमंत्र्यांच्या जे कोणी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी मागणी केली, याचा अर्थ या धुरंधर प्रश्नामागे काहीतरी मुहूर्त आहे आणि म्हणून तर उपमुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न मागणी करून घेतले. तद्दत अर्थ महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनमार्फत, अभियंता युनियनमार्फत, संघटनात्मक युनियनमार्फत सल्लागार एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यांनी निवडणूकपूर्व 15 ऑक्टोबरला त्यांच्या बंगल्यावरती माझ्याबाबत जी काही चर्चा झाली, बोनस, आणि मी बोनस दिलेला आहे आणि मी कामगारांसोबत आहे. रवी, काय घाबरू नको, मी कामगारांसोबत आहे. जे प्रश्न असतील, ज्या मागण्या असतील ते थेट मला येऊन सांग. परंतु थेट येण्यास तुमच्याकडे असलेली सिक्युरिटी, पोलीस यंत्रणा आतमध्ये भेट देऊच देत नाही. त्यामुळे थेट मुलाखत होत नाही. घरी असले की मी शनिवार रविवार ज्यावेळेस तुम्ही ठाण्यातील बंगल्यावरती असता, एकनाथ संभाजी शिंदे बंगलोजवरती असता, त्यावेळेस मी भेटायचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात भेट होत नाही. परंतु निवडणूकपूर्व जे काही आचारसंहिता लागले त्याच दिवशी आपली भेट झाली. तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मागण्या संदर्भात जे काही प्रश्न असतील, जे काही बोनस असेल, जे काही देण्याचे थकीत वेतन असेल, 7वा वेतन असेल, याच्या ज्या काय मागण्या आहेत ती माझी जबाबदारी आहे. मी देण्याचा पुरेपूर आयुक्तांना तसे निर्देश देत आहे वेळच्या वेळी, असं मला सांगितलं. आणि बोनस दिलेला आहे, फटाके वाजवा, मी तुमच्यासोबत आहे. ठाण्यातले जे काही प्रश्न असतील, दुर्धर प्रश्न असतील, कोणाचे काय असतील, गोरगरिबांचे, कामगारांचे, त्याच्यासोबत एकनाथराव शिंदे ह्या युनियन पातळीवर पालकमंत्री आणि युनियन पातळीवर सल्लागार म्हणून काम करत असताना मी तुमच्यासोबत आहे. आणि बाबांची युनियन आहे, चांगो शिंद्यांची युनियन आहे, जे धुरंधर कामगार नेते, आमचा सन्मान आहे, ठाण्याचा सन्मान आहे, भूषण आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मग त्याप्रमाणे मी ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, 30 मागण्या आणि 60 पत्रे, प्रशासन लक्ष देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं लिखित उत्तर देखील प्राप्त नाही, याबाबत मी उपोषणाला बसलो. आणि आज 8 तारखेला सकाळी बातमी कळाली की ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आग लागलेली आहे, जिथे पूर्ण ठाणे शहराचा विकास डेव्हलपमेंटचे प्रस्ताव मंजूर होतात, विकासकांचे प्रश्न मंजूर होतात. या प्रश्नांती हे प्रश्न जिथे विविध FSIचं कॅल्क्युलेशन्स होतं, विकासांना FSI दिला जातो, भ्रष्टाचार होतो. नुकतंच मागील आठवड्यामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये 2,800 लाख चौरस फुटाचा FSI चोरी प्रकरणी भ्रष्टाचार पेपरमध्ये आला, उघड झाला, बातम्या झाल्या. लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नारायण पवारांचं फोटो सकट ही बातमी आली. त्याची कुठे शंकेची पाल ह्यामागे चुकते की काय, याची खातरजमा करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेत आलो. सकाळी पाहणी केली तर एका पॅनलच्या बॉक्सच्या ठिकाणी जिथे PC राहतात तिथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. परंतु ही आग नशीब कार्यालय चालू झाले असताना लागली. जर बंद कार्यालय असते, शनिवार रविवार असता, बंद असते, आधीच लागली असती, तर हे संपूर्ण कार्यालय 4थ्या मजल्यात जळून खाक झाला असता. कारण सर्व कागदपत्रे इमारतीचे प्रस्ताव, भूखंडांचे प्रस्ताव, DP नकाशे,
विकास प्रणाली नकाशे या शहर विकास विभागामध्ये असतात. त्यामुळे जर बंद कार्यालय असताना जर आग लागली असती तर प्रचंड धोका ठाणे शहराला उत्पन्न झालं असतं. महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या विकासकांचं नुकसान झालं असतं, आर्किटेक्टचं नुकसान झालं असतं, वास्तुविशारदांचं नुकसान झालं असतं आणि इवन दो ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं नुकसान झालं असतं. जेणेकरून विविध महसूल या शहर विकास विभागामार्फत, विविध महसूल या शहर विकास महानगरपालिकामार्फत, विविध महसूल या विकासकांमार्फत शहर ठाणे महानगरपालिकेला मिळतं, तिथे कुठेतरी एक धोका निर्माण झाला असता. त्यामुळे वेळेत हे पॅनलला लागलेली आग कार्यालय चालू असताना लागली, शॉर्ट सर्किट झाला आणि विझवण्यात आली. त्यामुळे हा धोका टळला. ठाण्याच्या महापौर प्रथम नागरिक यांनी येऊन पाहणी केली प्रत्यक्षदर्शनी आणि नियंत्रणात आग आली. म्हणून आज ठाणे महानगरपालिकेचं कार्यालय 4था मजला अबाधित आहे. परंतु त्या अनुषंगी सांगू इच्छितो की नुकतंच मागच्या महिन्यामध्ये मेमध्ये जो भाजी मंडईचा आग लागली होती, गावदेवी भाजी मंडईची आग लागली, जी भाजी मंडई कपड्याचा व्यापार, हे गाळे वाटप हे संशयास्पद आहे. याबाबत महानगरपालिकेने चौकशीची भूमिका घ्यावी. भाजी मंडईच्या जागी कपडा व्यापार कोणी दिला, कुठल्या सहाय्यक व्यक्तीने दिला आणि कुठल्याही सहाय्यक व्यक्ती डोळे झाक करत आहेत. ठाणे महानगरपालिकेत जेवढे सहाय्यक व्यक्ती आलेत 12, जेवढ्या 9 प्रभाग समिती आहेत आणि इतर मुख्यालयामध्ये आहेत, हे कोणी काम करत नाही, कोणी काम करत नाही, कोणी काम एक अतिक्रमणसुद्धा हटवत नाही. ही याची खंत आहे. मी निवडणुकीमध्ये स्वतः फिरलो आहे, विविध प्रभाग फिरलो आहे. आशिरा टी पार्क इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. या स्मारकाच्या ठिकाणी इलेक्शनमध्ये एक पिवळा कोणीतरी झेंडा लावला आणि धूम्रपानाची टपरी लावली आणि धूम्रपानाची टपरी अद्यापही काढली जात नाही. मी थेट लोकप्रतिनिधी तिकडचे शिवसेना जिल्हा वाघ प्रभाग जे काय एकनाथराव भोईर, मी थेट फोन केला. माझी नगरसेवक आहेत, त्यांच्या मिसेस आणि सून ह्या नगरसेविका आहेत. मी सांगितलं मी या प्रभागात 15 मागून निवडणुकीला उभा होतो आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असताना धूम्रपान टपरी होते आणि झाली आहे आणि तिथं लोक थुंकतात. हा बाबासाहेबांचा अपमान आहे. मी विविध प्रशासनाचे 3-4 वेळा 6 वेळा भेटलो आहे. उपायुक्त बिरारी जे निलंबित झाले त्यांनाही सूचना दिली की निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी होते, आयुक्तांशी बोललो, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांशी बोललो, परवा पण बोललो. मी सांगतो अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांच्याशी बोललो, पत्र दिलं की मी सांगतो एकनाथ भोईर साहेबांशी आम्ही बोलतो, सांगतो, परंतु अद्याप ते अतिक्रमण हटवलं जात नाही. ही दुर्धर कहाणी आहे. म्हणजे सहाय्यक आयुक्त 9 प्रभाग समितीने आहेत, काय फक्त पगार घ्यायला आले का फुकटचे? त्यामुळे आयुक्तांनी ह्या प्रतिनियुक्त सहाय्यक आयुक्तांना पुन्हा शासनाकडे पाठवा, ही अशी महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियनची मागणी आहे. त्यामुळे शहर कुठेतरी धुरंधर भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकतोय का? अतिक्रमण आणि बांधकामाच्या सायंकाळी आलं की सगळे चौक अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. आगीचं ज्वलंत पदार्थ विकले जातात, ह्याला कोणी देखरेख करणार नाही. पूर्वी कसं ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे पूर्वी स्टाफ जो होता संध्याकाळी 8 वाजे 7:30-8 वाजेपर्यंत असायचा. मी त्याकडे कनिष्ठ अभियंता होतो. मी अतिक्रमण विभाग सांभाळलेला आहे 3-4 वर्ष. आम्ही स्टाफला पूर्ण जायची परवानगी द्यायचो नाही. संध्याकाळी 7 वाजता कमीत कमी संध्याकाळी 7 वाजता 2 फेऱ्या पूर्ण स्टेशनपासून संपूर्ण ठाणे शहरामध्ये मारल्याशिवाय, अतिक्रमण गर्दीच्या ठिकाणचं हटवल्याशिवाय, रस्ते मोकळेशिवाय आम्ही गप्प बसायचो नाही. आणि त्याचा रिपोर्ट कार्यकारी अभियंता म्हणून मी घ्यायचो त्या काही. आणि आज तशा प्रकारची परिस्थिती नाही. कोणी अतिक्रमण विभाग लक्ष देत नाही, कोणी अभियंते लक्ष देत नाही, कोणी सहाय्यक आयुक्त लक्ष देत नाही. जे चाललंय ते चाललंय प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने. त्यामुळे 131 नगरसेवक जे काय नगरसेवक म्हणून निवडून आलेत, केवळ ते टक्क्याचे पैसे कमवण्यासाठी आलेत का महानगरपालिकेवर, का जनतेची कामे करण्यासाठी? हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आता 3-4 महासभा झाल्या, आता 5वी महासभा होईल, तरी BJP सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जाऊ देत नाहीत. 350 कोटीचा भ्रष्टाचाराचा ऑडिट नाही. 2266 गटर पायवाटांचं जे काही केले त्याची बिलं कधी काढली, ती गटर पायवाटांची कामे नाहीत. 2943 प्रशासकीय ठराव जे झाले आहेत त्यांची चौकशी नाही. राबोडी जेलच्या नाल्याची चौकशी नाही होत, कारण त्या नाल्या संबंधित माझा काही संबंध नाही, मला निलंबित का केलं हा प्रश्न आहे, हा मुद्दा आहे. विविध कामे करताना लोकप्रतिनिधी, पालकमंत्री असतील ह्यांनी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहून हे काम करावं असं माझं निवेदन आहे. त्यामुळे जर आज जे परवाचं 3 तारखेचं आंदोलन आहे, जे काही 30 मागण्यांचं मला लिखित उत्तर मिळावं, जर मिळालं नाही तर हे अर्धनग्न झालं होतं. आता आत्मधनाचा इशारा मी देईल हे तुम्हाला मी सांगतोय. एस रविराज, रवींद्र शिंदे, ब्लू पॅन्थर, जय भीम आर्मी, महाराष्ट्राचा सिंह, शिवछत्रपती संघटना प्रमुख आणि महाराष्ट्र स्वतंत्र मजूर पक्ष, जो मी बाबासाहेबांचा पक्ष लॉन्च केलेला आहे. पुढील 3 वर्षात आपल्याला कार्य करायचं आहे. मी केवळ एक कार्यकारी अभियंता नाही, एक धुरंधर अभ्यास
व्यक्ती आहे. मी संपूर्ण प्रश्न सरकारी शासन लेवलला जाणतो. मंत्रालय ते विधानसभेपर्यंत आपलं नाव आहे. ते का आहे? बाबांची संघटना आहे, दिवंगत कामगार नेत्यांची संघटना आहे, धुरंधर माणसाची संघटना आहे, जो सत्यवादी विचाराने जगला, जो संविधानाने जगला, जो डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या तत्वाने जगला, असे आम्ही माणसं आहोत. प्रत्यक्ष जिवंतपणे डॉक्टर बाबासाहेब लाभलेले आम्ही माणसं आहोत. आमचं घराणं आहे. त्यामुळे आम्हाला नीतिमूल्य आणि संविधानाचं काम कसं करायचं कोणी शिकवायचा प्रयत्न करू नका. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.